पालखी इकडे ठेवली आहे, वरती संकासुर आहे आणि यावर्षी नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळतं इकडे हा छोटासा भावला. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. तर आपला कोकणातला शिमगोत्सव सुरू झालेला आहे. शिमगोत्सवाचा 5वा दिवस आहे. तर तुम्हा सर्वांना शिमगोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पालखी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोकणातला शिमगोत्सव हा खासच असतो, कारण देवदेवतांच्या पालख्या ते आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी वगैरे आपल्या घरोघरी गावोगावी प्रत्येक येत असतात. तर अशीच एक आज आंबवणे गावची पालखीसुद्धा बागमंडल्यामध्ये येणार आहे. त्यानंतर काळंबा मातेची पालखीसुद्धा आज हरिहरेश्वरमध्ये येणार आहे आपल्या हरोबाच्या भेटीला, हरिहरेश्वराच्या भेटीला. तर त्यासाठीच आत्ता आपण बागमंडल्यामध्ये आत्ता आलो आहे. आणि मागे बघताय जेटी, म्हणजे इकडे लॉन्च लागते. आणि आत्ताच असं कळलं इकडच्या एका दादांकडून की काही जणं लॉन्च घेऊन पालखी आणण्यासाठी पलीकडे गेलेली आहेत. पलीकडे म्हणजे आहे रत्नागिरी जिल्हा आणि आत्ता आपण रायगड जिल्ह्यामध्ये उभे आहोत. तर पलीकडून पालखी आता इकडे येईल, तर तेच आपल्याला कॅप्चर करायचं आहे. आणि पुढे सुद्धा बघूया आणखीन काय काय आपल्याला बघायला मिळतं इथे. तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघत राहा. आंबवण्याच्या टाईम टेबलवरून असं कळेल की आत्ता उंबरशेतमध्ये पालखी असणार आहे. उंबरशेतवरून पालखी इकडे येणार होती आणि इकडे मग आल्यानंतर आज बागवंडल्यामध्ये वस्ती असेल. आणि त्यानंतर उद्या, आजची तारीख 18, उद्या 19 तारीख किंवा मग परवा 20 तारीखला आपल्या हरिहरेश्वरमध्ये सुद्धा आंबवण्याची पालखी येईल. तर त्यासुद्धा आपले व्हिडिओ नक्कीच येतील. तर चॅनल अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा, ज्यामुळे आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ आपला बघता येईल. तर आता इकडे थांबलो आहे आम्ही, वाट बघतो आहे पालखी येईल अशी. वाजलेत 5, 3 वाजताचा टायमिंग होता, पण एकदम काही टायमात होत नाही, कारण त्यांनासुद्धा संपूर्ण गावं वगैरे घ्यायची असतात. तर बघूया कधी येते पालखी. असाच व्हिडिओ पुढे बघत राहा. पालखी तुमच्याच घरात. नाव काय तुझं? कारभारी. तुमच्या घरी येईल पालखी? ह्या आपल्याला भावानी सांगितलं आहे पालखी, मी मगाशी तुम्हाला बोललो इकडून येईल, पण इकडून ॲक्च्युली येणार पालखी, तिकडून येणार ना, या बाजूनी पालखी येणार आहे. थँक्यू. नाव काय बोललास? स्वराज. इकडून पालखी येईल. आता आपल्याला त्या छोट्याने सांगितलं की बोट आहे ती या बाजूने येणार आहे मागून. ॲक्च्युली मगाशी तुम्हाला बोललो की इकडून बोट येईल, पण तसं नाही, मागून या बाजूने येणार आहे. ॲक्च्युली मला पण माहिती नव्हती नेमकं काय आहे, कारण इकडच्या बाजूला पण समोरच्या बाजूला पण खालूचा आवाज येतोय. आणि नांदगावची जी काळंबा मातेची पालखी आहे ती इकडच्या समोरच्या बाजूने येणार आहे. बघूया. बघा मित्र, पालखी आता अशी फिरून पहिले इकडे जाते आणि इथून आता ही बघा इथे पालखी येते. आपल्याला दिसत असेल, थोडं झूम करतो. बघा आता इकडे पालखी येते आणि सगळी बागमंडला कोळीवाड्यातली मंडळी इकडे पालखीच्या स्वागतासाठी जमलेली आहेत. ते मित्र पण आपल्याला काही भेटले, त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले. बघा आली पालखी. एका मंडळी पालखी आता आलेली आहे. सगळे छोट्यांची ओरडावर चालली नुसती. आणि इथे एक छोटा पण संकासूर बनून आलाय बघा इकडं. ओरडा. फायनली वेट इज ओव्हर आणि पालखी आपल्या समोर आहे. बघा संकासूर दिसतोय समोर. त्याच्यामध्ये पालखी इकडे ठेवली आहे, वरती संकासूर आहे. आणि यावर्षी नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळतं इकडे हा छोटासा भावला.
इकडे जाऊया थोडं. साधारण आपण 4 वाजल्यापासून इकडे थांबलो होतो. आता वाजले आहेत 6:45 झालेत. आणि आता इथून पालखी बागमाणला कोळीवाड्यामध्ये जाणार आहे. त्यानंतर मला वाटतं तिथे त्यांची आरती वगैरे काहीतरी होते, ते पण बघूया आपल्याला कशा प्रकारे शूट करायला मिळते. इकडूनच आता पालखी जाईल चालत. इथे हा बागमाणला कोळीवाडा आहे, इकडे पालखी जाणार आहे. वरती आहे खालूबाजा आहे. राधा असते. ओके, तर मंडळी हे राधा असते सोबत, संकाजूर सोबत ना. संकाजूर सोबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपलं बघितलं असेल, आपल्या इकडे हरिहरेश्वर मंदिरमध्ये ज्यावेळेस पालखी आलेली त्यावेळेस. सावकाश घ्या. तर मित्र बघता इकडे आंबोर्णे गावची जाखमाता देवीची पालखी आपण बघतो. जाखमाता देवीची पालखी आहे. संकासूर मागे आहे. धार पडत आलाय. संकासूर आणि आता पुढच्या धमाल व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेगळीच मजा आहे शिमगोत्सवातली. आता आंबोर्णे गावची पालखी फायनली आपण 4 वाजता इकडे येऊन थांबलेलो. 6:45 वाजता पालखी आलेली आहे इकडे. आणि आता बागमाणला कोळीवाड्यामध्ये जाऊन तिथे आरती वगैरे होते. तिथे आता इथे आरती वगैरे होते ना. ओके, ही सगळी मित्रमंडळी आपल्याला भेटली इकडे. आता खालू वगैरे वाजवणार, ती बघताय पालखी. मस्तपैकी भावला आणला यावर्षी आहे. पुढे घे. आला छोटू संकासूर, तुम्हाला मगाशी दाखवला तो. आमचा
गर्दी बघताय आत्ता जेवढी गर्दी आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्ही गर्दी बघाल. कोळीवाडा त्यानंतर बागमांड्यामध्ये किती असते ती. खास लोक चाकरमानी जे आहेत या सणासाठी खास करून येतात इकडे. आत्ता पालखी बागमंडलामध्ये आली. आत्ता कोळीवाड्यामध्ये पालखी गेली. काळोख होतं त्यामुळे आम्ही दोघंजण निघालो आता घरी जायला. पण त्याने सांगितलं की उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी आपल्या हरिहरेश्वरमध्ये पालखी येणार आहे. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायलाच मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब नसेल केलं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.